आंबेडकरवाद्यांचा दणका काय असतो हे या पोलीस अधिकाऱ्याला नक्कीच समजला असेल। हा स्वतः आयपीएस पोलीस अधिकारी आहे, एसएसपी आहे आणि तरी देखील त्याला आंबेडकरवाद्यांनी चांगलाच मोठा दणका दिलाय। आणि त्याला फक्त दणकाच दिला नाही तर त्याच्या सोबत काम करणाऱ्या जवळपास 250 पोलिसांवरती देखील गुन्हा दाखल होत त्यांच्यावरती देखील कारवाई बसलेली आहे आणि ती डीआयजी लेवलची त्यांच्यावरती कारवाई चौकशी होणार आहे असं सांगितलं जात आहे। तर नेमकं काय प्रकरण होतं संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत, परंतु तत्पूर्वी तुम्हा सर्वांना विनंती असेल चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा। तर मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहित आहे गेल्या काही दिवसापूर्वी उत्तर प्रदेशमधील मेरठ या ठिकाणी ललिता गौतम या ती छात्र होती मित्रांनो, जी मागासवर्गीय वर्गातून येत होती, मागासवर्गीय प्रवर्गातून येत होती। तिची त्या ठिकाणी ज्या हत्या झाली होती आणि त्याबाबत जे आहे चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंबेडकरवादी संघटनांकडून करण्यात आलेली होती। अनेक आंबेडकरवादी संघटना त्या ठिकाणी रस्त्यावरती उतरल्या होत्या आणि या ठिकाणी चांगली चौकशी व्हावी यासाठी त्या ठिकाणी मेरठचे जे जिल्हाधिकारी आहेत त्यांच्या कार्यालयासमोर उपोषण आंदोलन करत होते। परंतु जेव्हा त्या ठिकाणी आंदोलन उपोषण चालू होतं तेव्हा त्या ठिकाणी पोलीस अधिकारी येतो आणि त्या ठिकाणी लोकशाही पद्धतीने चालू असणाऱ्या आंदोलनामध्ये तो हस्तक्षेप करतो आणि आंदोलनकर्त्या आंबेडकरवाद्यांवरती थेट तो त्या ठिकाणी हात उचलतो, त्यांच्या कानाखाली लावतो। आणि ही गोष्ट जी आहे या ठिकाणचा व्हिडिओ आंबेडकरवाद्यांनी काढून घेतला आणि त्या ठिकाणी तर ते शांत राहिले, परंतु त्यानंतर त्यांनी जे आहे त्या पोलीस अधिकाऱ्याला मोठा दणका दिलेला आहे। मित्रांनो, या प्रकरणामध्ये समोर जाऊन त्या ठिकाणी जे आहे थेट न्यायालयापर्यंत आंबेडकरवादी लोक हे प्रकरण घेऊन गेले आणि त्या ठिकाणी नेल्यानंतर तो जो पोलीस अधिकारी होता अविनाश पांडे त्याला जे आहे मित्रांनो चांगलाच मोठा दणका देण्यात आलेला आहे, त्याचं निलंबन करण्यात आलेलं आहे, त्याच्यावरती कारवाई करण्याचे आदेश देखील न्यायालयाने दिले आणि चौकशी देखील बसविण्यात आलेली आहे। तेवढ्यावरच त्या ठिकाणी न्यायालय थांबलेलं नाही, तर त्या दिवशी त्या पोलीस अधिकाऱ्यासोबत असणारे जवळपास 250 पोलीस कर्मचारी होते, त्यांच्यावरती देखील कारवाई करण्याचे आदेश त्या ठिकाणी न्यायालयाने दिले आहे। न्यायालयाचं त्या ठिकाणी म्हणणं आहे की जर कोणी लोकशाही पद्धतीने आंदोलन करत असेल तर तो त्यांचा अधिकार आहे, संविधानाने दिलेला त्यांचा अधिकार आहे आणि तो अधिकार कोणीच काढून घेऊ शकत नाही। आणि त्यामुळे जे आहे त्या ठिकाणी पहिल्यांदा न्यायालयाने आंबेडकरवाद्यांच्या बाजूने त्या ठिकाणी निकाल दिला आणि तेवढ्यावरतीच ते थांबले नाही, तर त्या पोलीस अधिकाऱ्यावरती कारवाई करण्याचे आदेश देखील काढण्यात आलेले आहे। त्यामुळे आता सध्या सोशल मीडियावरती या प्रकरणाची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे। तुम्हाला याबाबत काय वाटतं खाली कमेंट करून नक्कीच सांगा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा।